नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। नमस्कार, मी दिनेश वासुदेवराव माहुरे, विद्यमान नगरसेवक, सेलू नगरपंचायत। माहुरे साहेब, मला तुम्ही सांगा, आता आपल्या नगरपंचायतीच्या या वर्किंगमध्ये काय काय विकास कामं शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात घडवून आणलेत? शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सध्या जे आता मागील रेजिममध्ये आमच्या वहिनी श्रीमती शारदा प्रशांत माहुरे ह्या होत्या, त्यांच्या कार्यकाळात भरमसाठ विकास झालेला आहे। तत्पश्चात आता जे आहे इथे जे केंद्राचा निधी येतो, महाराष्ट्र शासनाचा निधी येतो, आमदार फंड असतो आणि इतर काही जे 15वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग, रस्ता अनुदानाचे पैसे ज्या पुष्कशा जे आहे हेड, त्याच्यामार्फत जे कामं आहे ते गावात आता विकासाच्या दृष्टिकोनातून ते प्रोग्रेसमध्ये चालू आहे। तुमच्या शहरातून नव्याने आता हायवे गेलेला आहे, जुना रोड आता सध्या बंद सारखाच आहे, तर या रोडच्या नवीन रोड झाल्यामुळे कुठेतरी पाणी निकासीचा प्रॉब्लेम तुमच्या शहराला होत आहे असं तुम्हाला वाटते का? आणि यासाठी काय नियोजन तुमचं राहणार आहे नगरपंचायतमध्ये? पाणी निकासीचा जर इथे विषय घेतला तर ते शेलू गावात कमीत कमी 2 ते 2.5 किलोमीटर दुरून जे शेत आहे या नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये लागून, ते शेतातलं पाणी भरमसाठ येते आणि जुनी जी ड्रेनेज सिस्टीम होती ती त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्या तरी उपयुक्त नाही। त्याच्यामुळे वारंवार मागणी करून BNCला काही नाल्या BNCनी बनवलेल्या आहे, काही गावातल्या जुन्या नाल्या आहे आणि ते कुठेतरी पाणी जमा होऊन नदी पात्रात सोडण्यात यावं यासाठी आता जस्ट शासनाची एक स्कीम आलेली आहे। त्या स्कीमचं आता प्रात्यक्षिक पण दाखवलेलं आहे। जशी एक वर्धेला आहे की ड्रेनेजचं पाणी तिथे एकत्र करून नदीपात्रात ते फिल्टर करून सोडण्यात यावं, ती एक स्कीम आता पूर्णत्वास येत आहे, पण त्याला अजून वेळ आहे। सेलू हे नव्यानं विकसित झालेलं शहर आहे, याआधी ग्रामीण म्हणूनच याच्याकडे बघत होते, समजा एक दृष्टिकोन होता। आजही ग्रामीणच्या लोकांना कचरा गाडीत टाकण्याची सवय लागलेली नाही, ते कचरा असेच नालीमध्ये फेकत असते। या दृष्टिकोनातून प्रशिक्षित करण्याकरता किंवा नागरिकांना समज देण्याकरता नगरपंचायतचा काही उपक्रम आहे का? नगरपंचायतच्या याबाबतीत पुष्कळसे उपक्रम आहे, लोकांमध्ये आता हळूहळू सुधारणा झाली आहे, होत आहे। घरोघरी कचरा गाड्या येत आहे आणि विषय असा आहे की जे स्वच्छ सर्वेक्षणाची जी टीम येते केंद्रावरून, त्या केंद्राच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली इथले नगरपंचायतचे कर्मचारी, नगरसेवक हे सगळे काम करतात आणि त्या अनुषंगाने तो प्रयोग चालू आहे। सेलू शहरातील बेरोजगारांच्या रोजगार संदर्भामध्ये नगरपंचायतची काही भूमिका आहे का? सध्या तसं पाहिलं आता बेरोजगाराच्या दृष्टिकोनातून तर शेलूला MIDCची आवश्यकता आहे शेलू शहराला, कारण पुष्कळसे खेडेपाडे याला अटॅच आहे आणि एक जसे वर्धा जिल्ह्यात देवळी MIDC आहे, इतरत्र वर्धेला MIDC आहे, पण शासनाकडे वारंवार मागणी केली असता इथे त्या MIDCसाठी जी जागा उपलब्ध पाहिजे नव्हती, ती जागा सध्या तरी उपलब्ध नाही आहे आणि वर्धा MIDC इथे जवळच असल्यामुळे सेवाग्राम MIDC जवळच असल्यामुळे कदाचित भविष्यात जर शासनाने जागा अलॉट केली तर इथे MIDC होऊ शकते। त्यासाठी शासनाचा पाठपुरावा आवश्यक आहे। केंद्राचं नगर विकास मंत्रालय, नगरपंचायत राज विकास मंत्रालय किंवा राज्याचं पंचायत राज विभाग जो आहे त्याच्यामार्फत एक पुरस्कार जाहीर केला जातो ग्रामपंचायतीला, नगरपंचायतीला, नगरपरिषदेला। त्या पद्धतीचा एखादा उत्कृष्ट पुरस्कार तुमच्या नगरपंचायतीला मिळाला आहे का किंवा असा प्रयत्न तुमचा भविष्यामध्ये राहणार आहे का? हो, केंद्राचे भरमसाठ पुरस्कार मिळालेले आहे। 3 स्टार नामांकित आता झालेली आहे सेलू नगरपंचायत आणि केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या गायडन्स जे असते स्वच्छतेबाबत ते फॉलोअप करून सगळे ते उपक्रम चालू आहे। केंद्राची एक जल जीवन मिशन नावाची योजना आहे गावागावामध्ये घरोघरी पाणी पोहोचविण्याची, परंतु त्या जल जीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केंद्रातच लागत आहे। तुमच्या सेलू शहरामध्ये जल जीवन मिशनची काय परिस्थिती आहे, काय सांगाल?
शेलू शहरामध्ये माननीय नामदार श्री पंकजभाऊ भोयर यांच्या अथक प्रयत्नानं एक 43 पॉईंट समथिंग म्हणजे 44 करोडची योजना सँक्शन झाली होती. ते बोर डॅमवरून 16 किलोमीटरवरून इथे पाणी आणायचं, लोकांना फिल्टर करायचं ते पाणी आणि घरोघरी पोचायचं. तर त्या अनुषंगानं इथे पूर्ण शेलू शहरात आता पाण्याची जी पाईपलाईन आहे ते टाकण्यात आली आहे. घरोघरी नवीन नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे आणि त्यासाठी लागणारे ज्या टाक्या आहे पाण्याच्या जलसाठा संचय करण्यासाठी, त्यासाठी नवीन 2 ते 3 टाक्या नवीन निर्मितीच झाल्या. काम झालेलं आहे त्यांचं आणि काम चालू आहे. तुमचे स्थानीय आमदार आता जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. कशा पद्धतीच्या विकासासाठी मागण्या तुमच्या त्यांच्याकडे राहील? लोकानुभाव जे मागण्या आहे, आता बघा पालकमंत्र्याला आपण तर माझी नाली नाही झाली किंवा माझं जे काही छोटं मोठं काम आहे ह्या तर मागण्या त्यांनी मागे आमदार असताना पूर्णत्वाच केल्या आहे. पण आता आमदार महोदयांचं असं एक स्वप्न आहे की मोठ्या स्केलवर इथे काहीतरी करण्याचं, जसं क्रीडा संकुल आहे तिथे काही स्विमिंग टँक किंवा अदर काही ॲक्टिव्हिटी आहे एक मोठ्या स्केलवर, तर ते करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि फंड जो आहे फंडाची उपलब्धता त्यांना जर मागणी केली आणि त्यांना जर योग्य वाटलं आणि त्या क्रायटेरिया जर बसलं तर फंड देण्यासाठी पालकमंत्री साहेब कधीच कमी करत नाही. लवकरच मान्सून येणार आहे. मान्सूनमध्ये कोणाचंही नुकसान होऊ नये या पद्धतीचं धोरण जर समजा नगरपंचायत राबवत असेल तर तुम्ही नागरिकांना काय एक संदेश देऊ इच्छिता? पावसाळ्यापूर्वी जी नालेसफाई आणि जे काही आहे का जिथून पाणी तो तुंबल्या जाते ते पाणी त्याचा योग्य निचराव्यासाठी नगरपंचायतमार्फत पावसाळ्यापूर्वी जे कामं करायची आहे ती केली जातात. आणि पाण्याचा फ्लोच इतका आहे, म्हणजे पाऊसच इतका येतो की ते अचानक पाऊस आला की सगळं एका मिनिटात वाहून जाते. तर निसर्ग आहे शेवटी, त्याला उपाय नाही. देशामध्ये मोठ्या प्रमाणात जातीनिहाय जनगणनेची मागणी होत होती. आता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये प्रस्ताव पारित केलेला आहे. जातीनिहाय जनगणनेच्या विषयावर तुमचं मत काय? जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे ही पक्षासोबत विपक्षाशी सुद्धा मागणी होती. पक्षाचाही काही त्याला सपोर्ट, म्हणजे टाळी एकाच हातानं वाजत नाही, टाळी दोन्ही हातानं वाजते. त्याच्यामुळे पक्ष आणि विपक्ष यांच्या विचारविमर्श करून आणि सहमतीनं ही घोषणा झालेली आहे. कॅबिनेटमध्ये ती मंजुरी आहे. जातीनिहाय जे आहे ते आता कधी प्रोग्रेस त्याचा लागतो नाही लागत. तत्पूर्वी शासनाने एक प्रयोग करून पाहिला होता, जे आता मराठा आरक्षण मागे उद्भवलं होतं, तर तेव्हाही शासनाने घरोघरी अंगणवाडी सेविका वगैरे पाहून त्या टाईपचं केलं आहे. कुणबी किती, मराठा किती, ते अर्धी म्हणजे नाही कमीत कमी 25% ते आमच्या गावात तरी झाली आहे आणि चांगली गोष्ट आहे. त्याचा फायदा जनतेला कसा होईल? त्याचा फायदा असा आहे की जे आरक्षणाच्या बाबतीत आहे, आता मला त्याचा अभ्यास नाही आहे, पण जे आरक्षण जे आहे की ते आरक्षण त्या जातीगत गणना निहाय झाल्यानंतर त्या आरक्षणाचे खरे लाभार्थी कोण आहे हे त्यांना लाभ मिळेल. आणि जे त्याच्या नावावर जे लाभ घेऊन राहिले आणि त्यांना थोडासा स्टॉप बसेल, जे खरे लाभार्थी आहे त्यांना लाभ मिळाला पाहिजे.